आज आमचा सूर्य पश्चिमेलाच उगवलाय असं म्हणता येईल, कारण आज चक्क आमच्या घरी ना शेवग्याची शेंग बनणार होती. आता तुम्ही म्हणाल की यात काय नवले, शेवग्याची शेंग तर सगळेच खातात, पण नाही, आमच्याकडे शेवग्याची शेंग आज पहिल्यांदाच बनतीये का काय माहिती, पण अचानक ह्यांना सुचलं की हे बोलले आज शेवग्याची शेंग बनव. अक्षरशः शेवग्याची शेंगला बघून ते कचऱ्यात टाकून देणारा माझा नवरा आज स्वतःहून शेवग्याची शेंग खायला कसा काय राजी झाला मला माहित नाही. त्यामुळे मी आज माझ्या मम्मीच्या स्टाईलनी शेवग्याची शेंग बनवणार होते आणि स्पेशली त्यांना शेंगदाण्याच्या कुटातली आणि टोपातच बनवलेली पाहिजे होती. आता सातारच्या लोकांचं ह्या टोपाशी एवढं काय कनेक्शन आहे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हीच. असो, आजपासून घटस्थापना सुरू झाली आणि आज फर्स्ट डे होता. व्हाईट कलर घालून मी मस्तपैकी गेले होते देवीच्या दर्शनाला. तिथून माघारी आल्यानंतर मी माझा स्वयंपाक आवरून घेतला. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. आता कधीही शेवग्याच्या शेंगला टेस्टही न केलेला माझा नवरा जर हे आवडीने खाऊ शकतो ना, तर काय रेसिपी झाली असेल. आता आम्ही जेवण करून घेतलं आणि माझं एक पार्सल आलं होतं, ते उघडायचंच राहिलं होतं, ते मी ओपन करून घेतलं आणि असा गेला आजचा दिवस. ओके, बाय.